होता स्वरानुभूती. माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती आपण अनेक वारकऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. पण वारकरी अनेक ज्यांचे अभंग गवळणीच्या चाली ऐकतात आणि त्या वारीमध्ये गातात ते गायक आपल्यासोबत आहेत. कारण कल्याणजींची परंपरा पुढे नेणारे हे दोघंही भाऊ बहीण आज या ठिकाणी आपल्याला भेटत आहे. ताई, काय वाटतं वारीबद्दल आणि काय सांगणार आहेत वारकऱ्यांना वारीच्याबद्दल? वारी हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे, त्यामुळे दरवर्षी येणारी वारी आषाढी एकादशी याची तर सगळेच वारकरी आपण वाट पाहत असतो. आणि आज वाखरी येथे शासनाने आमचा कार्यक्रम आयोजित केला होता, स्वरानुभूती अभंगवारी. त्यामुळे मैलोनमैल प्रवास केल्यानंतर थकलेल्या वारकऱ्यांना कुठेतरी आपल्या संगीताच्या माध्यमातून, अभंग गायनाच्या माध्यमातून त्यांचा थकवा थोडासा कमी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आणण्याचा प्रयत्न आज आम्ही केला. आणि खरं तर ही जी सेवा आहे ती त्याचा आनंद म्हणजे दुसरा कुठेही नाही, इतका मोठा आनंद आहे हा. आणि वारीचा तर आपण सगळे जाणतोच की दरवर्षी येणारी ही वारी किती ऊर्जा घेऊन येत असते प्रत्येक वारकऱ्यासाठी. बरं, वारीबद्दल घरामध्ये कसं वातावरण आहे? पायी वारी केली आहे का? वारीबद्दल काय वाटतं? आमचं वारकरी सांप्रदायिक वातावरण आहे, कारण बाबांमुळे आमच्या घरी वारकरी संप्रदायाची तसेच वारकरी संगीताची सुद्धा परंपरा आहे. आणि वारी तर केलेलीच आहे. वारी मी नुसती केली नाही, तर वारीत वारकऱ्यांशी संवाद साधला आहे, शूट केलं आहे. गेली 10-12 वर्ष मी पालखी किंवा गजर कीर्तनाचा या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून वारी अनुभवलेली आहे. त्यामुळे दरवर्षी होणारी ही वारी आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वारकऱ्यांशी साधला जाणारा संवाद हे मला वाटतं हे काही औरच आहे आणि हे आयुष्यभरासाठी ती एक आठवण आहे छान. कौस्तुभ दादा, तुम्हाला काय वाटतं वारीबद्दल? मला एकदा वारीबद्दलचं तुमचं मत एकदा जाणून घ्यायचं. वारी हा आपल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी एक मिळालेला बोनस सण म्हणू शकतो आपण. सर्वसामान्य लोकांना दिवाळी दसरा हे असतं, पण आपल्याला आषाढी वारी कार्तिकी वारी म्हटलं की एक अतिशय वेगळा आनंद असतो. आणि ती ऊर्जा आळंदी ते पंढरपूर अशी प्रत्येक वारकऱ्यामध्ये आता आपण अनुभवतो आहे सगळेच की अतिशय ऊर्जा आहे. आणि तीच ऊर्जा अगदी काही सुखसुविधा नसल्या तरी पण आम्ही टेम्पोत बसून एका माईकवर सगळ्यांनी कार्यक्रम केलेले आहेत, पण तो आनंद कुठे दुसरीकडे मिळत नाही. तो फक्त पंढरपुरातच मिळतो आणि वारीच्या अनुभवातूनच तो पूर्ण प्रवासादरम्यान अनुभवता येतो. तर ते कुठं शब्दात वर्णन करता येणं अवघड आहे. नक्की. म्हणजे बाबा नेहमी आम्हाला सांगतात की जेव्हा त्यांनी ते त्या काळात ते जेव्हा लहान होते त्या काळाची जी वारी होती तेव्हा क्राऊड खूप कमी होता. म्हणजे जी लोक खरे वारकरी जे म्हणतो आपण की खूप लिमिटेड अशी लोक, त्यात मग ते चाली गाणं किंवा हे, ते म्हणाले की आमच्या वेळेची वारी ही अशी होती. म्हणजे ती पण आम्हाला अनुभवायला त्यांच्या शब्दातून मिळाली. आणि आताची तर वारी आपण बघतोय उलट फक्त वयस्कर नाही तर आता तरुण मंडळीसुद्धा वारीत खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. तर हा पण खूप आनंदाची गोष्ट आहे ही. आणि मी तरुणांना या निमित्ताने हेच विनंती करेल की होईल तेवढं वारीत सहभागी व्हा. शेवटी हेच काय ते सत्य आहे. नक्कीच. परवा दिवशी तसं बघितलं तर वाईकर गुरुजींसुद्धा अगदी खाली बसून भजन म्हणताना मी बघितलं त्यांना. आणि ही वारीची सर्वात म्हणजे परंपरा अशी आहे की भजन कीर्तन हे वारीतलं सर्वांना उपदेश देणारं ठिकाण म्हणजे वारकरी सर्व आपण आहोत. आणि वारीतून काय घेऊन जायचं आहे तर नक्कीच समर्पणाचा भाव घेऊन जायचा. वारी ही जन्ममरणाचा फेरा ठरते. वारी ही एक जगायला शिकवते. वारी माणुसकी शिकवते. आणि वारीबद्दल काय बोलावं तर नक्कीच वारीतल्या अनेक वारकऱ्यांशी आपण भेटत आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आणि इतर बांधवांपर्यंत शेअर करतो आहोत. आणि आपणही कुठून हा व्हिडिओ पाहताय कमेंट बॉक्समध्ये टाका आणि इतर बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूया. रामकृष्ण हरी माऊली.